तिशी ओलांडणं एवढं खतरनाक असतं हे मला खरंच माहीत नव्हतं. स्किन केअर काय हे आम्हा मिलेनियल्सला ना 25 ते 26 वर्षापर्यंत माहीतच नव्हतं. एकच क्रीम माहीत होती, ती म्हणजे फेअर अँड लवली. जी माझी आई, माझ्या आईची मैत्रीण, माझ्या मैत्रिणीची आई आणि नंतर आम्ही सगळ्यांना लावली की नाही, खरं बोला, लावली आहे. पण आता वय दिसू लागलं आहे तर म्हटलं थोडा खर्च करावा आणि तुम्हाला पण थोडा खर्चात पाडावं. सो गेल्या 1 वर्षापासून मी स्किन केअर जरा जास्त सिरियसली घेतलं आहे आणि तेव्हापासूनचे माझे टॉप 3 फेवरेट प्रोडक्ट्स मी म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावे. नंबर 1, टोनी मुलीचं हे टोनर जे की मी गेले 1 वर्ष झालं वापरते. ही आय गेस माझी दुसरी बॉटल आहे. बेसिकली टोनर वापरायचं कधी तुम्ही आंघोळीमधून बाहेर आला 2 स्प्रे तोंडावर मारायचे. मी अशा स्प्रे बॉटलमध्ये हे काढून ठेवते. आता माझ्या फेसवरती काहीच नाही आहे, मी अजून स्किन केअर केलं नाही तर सो तुम्ही बघू शकता अगदी राईस वॉटर आहे, पाण्यासारखं असतं, लगेच ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये, स्किनला हायड्रेट करतं आणि वयानुसार ही जी छिद्र आहेत ना जी ओपन झाली आहेत ती कमी करण्यास मदत करतं. ब्युटी ऑफ जोसेनचं हे सिरम खूप छान आहे. हे एक ग्लो सिरम आहे. आयुष्यात त्याचं काही घडत नाही ज्याच्यामुळे थोड्यावर ग्लो येईल, त्याच्यासाठी मी हे यूज करते. सो ऑलरेडी ह्याची माझी ही सेकंड बॉटल आहे. टोनर लावल्यानंतर मी हे यूज करते, दाखवते वापरून. अगदी 2-3 थेंबच घ्यायचे आहेत आणि ह्याला छान असं रिझल्ट लगेच दिसणार नाही. नंबर 3 आहे सनस्क्रीन. आयुष्यात आपल्यावर जळणारी लोकं खूप आहेत, तर स्किन जळू नये म्हणून वापरून घ्याय. सो हे आहे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. मला फारसं मॉइश्चरायझर लावायला आवडत नाही, सो हे बेस्ट आहे जर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायला आवडत नाही. आणि खूप काही फनी दिसते राव. ग्लो बघा, तिशीनंतर असा ग्लो फक्त स्किन केअर देऊ शकतं, बाकी कोणीच नाही. काहीच चमकते राव. नो फिल्टर, नो मेकअप, नथिंग.